आता बातमी काँग्रेसच्या आंदोलनासंदर्भातली। पुणे बंगळुरू महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत असणाऱ्या टोल नाक्यांवर काँग्रेसने आंदोलन केलं। रस्ते सुस्थितीत नसतील तर टोल देणार नाही अशी भूमिका आज काँग्रेसने घेतली आहे। साताऱ्यात तासावडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, तर कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने सर्व्हिस रोडवरचे खड्डे दुरुस्त केले जातील असं आश्वासन दिलं। शिवाय 50% टोल माफ करण्यासंदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार असल्याचंही प्रशासनाने पत्रकात म्हटलंय। जे सगळे आंदोलक आहेत ते महामार्गावर एकवटलेले आहेत, चुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केला आहे। आणि पोलीस बंदोबस्तामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीचे काही कनिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत, त्यांना काही अधिकार नाहीत। पण माझं कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे। बंटी पाटील तिथे कोल्हापूरला आहेत, त्यांनीही काही आपल्या मागण्या मागलेल्या आहेत। आमची स्पष्ट मागणी आहे की हा सर्व्हिस रोड संबंध पुणे ते कोल्हापूरचा सर्व्हिस रोड तुम्ही ताबडतोब रिपेअर केला पाहिजे। त्याच्या 2-3 ज्या काही लेन असतील त्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत, कारण मुख्य रस्त्यावर तुमचं काम चालू आहे आणि हे काम तुम्ही पुढच्या 7-8 दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे। तोपर्यंत कुठलाही टोल घेता कामा नये किंवा तुम्ही टोल मध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली पाहिजे, याची चर्चा कोल्हापूरला चालू आहे। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।